पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्र शासनाने 1 ते 15 जानेवारी या अंतर्गत एक मोहीम हाती घेतली आहे. ती म्हणजे मानवी अभिहस्तांतरण अर्थात डीम कन्व्हियन्स याबाबत जास्तीत जास्त जागरूकता चर्चासत्र आयोजित करणे ही मोहीम आहे. आणि याच मोहिमेचा एक भाग आज आपण इथं करत आहोत. चर्चासत्र जसं मी मगाशी म्हणाले तसं बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. तर आज या चर्चासत्राच्या अंतर्गत आपण बऱ्याच गोष्टींबद्दल आज माहिती करून घेणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की व्यासपीठावर यावं. ॲडव्होकेट अंजली कलंत्रे, जिल्हा सहाय्यक निबंधक NA अनपट सर. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया, कारण आज अगदी वेळ नसताना सुद्धा आज आपल्यासाठी खास उपस्थित आहेत. मी ॲडव्होकेट अंजली कलंत्रे यांना विनंती करते की आपल्या अतिथींचं आज स्वागत आणि सत्कार करावा. अतिशय माहितीपर असं हे चर्चासत्र होणार आहे. धन्यवाद. आणि या चर्चासत्राचा प्रारंभ आपण दीप प्रज्वलनानं करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून चर्चासत्राचं उद्घाटन करावं. आणि दीप प्रज्वलन म्हणजे आपण ज्ञात नसलेल्या गोष्टींवर आज प्रकाश पडणार आणि खऱ्या अर्थानं मला वाटते दीप प्रज्वलन सार्थ ठरतंय. धन्यवाद. श्री अभिजित कलंत्रे यांनीही व्यासपीठावर यायचंय. अभिजित कलंत्रे. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर कृपया स्थानापन्न व्हावाची विनंती करते. ॲडव्होकेट अंजली कलंत्रे यांनी प्रास्ताविक करावं अशी मी विनंती करते. हॅलो, नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट अंजली कलंत्रे. माझं फक्त एक एक्सपिरियन्स सांगते. मी गेले 12 वर्ष कन्व्हेन्स डीड आणि सोसायटी या संदर्भामध्ये प्रॅक्टिस करते. तर हे चर्चासत्र आयोजन करण्याचा उद्देश हा एकच आहे की जे महाराष्ट्र सरकारने आता 1 जानेवारी ते 15 जानेवारी जी मोहीम राबवली आहे त्याच्यात जनजागृती करणे. कन्व्हेन्स डीड का करावं, कशासाठी, त्यासाठी काय पद्धत आहे, काय कागदपत्र लागतात, बिल्डरची ह्याच्यामध्ये काय रोल आहे, ह्या संदर्भामध्ये चर्चासत्र या माहिती आपण सगळ्यांना देण्याकरता हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर तुमचे प्रश्न मला आवडतील आणि मी काय मदत करू शकते ती तुम्हाला मी नक्की जे काही असेल ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करेल. ओके. नमस्कार. मी सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर. तर आज कलंत्री मॅडमने जे चर्चासत्र टाईप जे अरेंजमेंट केलेले आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे शासन स्तरावरून जी 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान जी डीम कन्व्हियन्सबाबतची मोहीम चालू केलेली आहे त्याबद्दलची जनजागृती करणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आता आपल्याकडे आमच्या शासकीय कार्यालया थ्रू पण स्टाफ येतील, म्हणजे ज्या संस्थांचा अद्याप कन्व्हियन्स डीड किंवा डीम कन्व्हियन्स कोणत्याही प्रकारचं हस्तांतरण, जमिनीचे हस्तांतरण झालेलं नाही त्याबाबत माहिती घेण्यासाठी. प्रथमतः या मोहिमेचा उद्देश काय आहे याबद्दल तुम्हाला थोडीशी कल्पना देतो. कारण आता या कमिशनर साहेबांनी परिपत्रक काढल्यापासून म्हणजे लोकांचे फोन यायला लागलेत, पण त्यांना एक्झॅक्ट समजेना झाले की इथं काय होणार आहे का. 15 दिवसात फक्त प्रस्ताव दाखल करायचे, त्याच्यानंतर करायचेच नाहीत, किंवा फक्त शासन करून देणार म्हणूनच इकडं दाखल करायचे, बिल्डर करून देत असला तर करून घ्यायचं नाही, असे बरेच प्रश्न आहेत. पण सर्वांना मी एक सांगू शकतो की डीम कन्व्हियन्स ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही 15 दिवसात प्रस्ताव दाखल करावेत किंवा त्याच्यानंतर प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असं काही नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे साधारणतः पुणे शहरामध्ये PMC आणि PCMC एरियामध्ये जवळजवळ 18 ते 19 हजार नोंदणीकृत रजिस्टर संस्था आहेत. परंतु 18 ते 19 हजार संस्थांपैकी
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे डीम कन्व्हेन्स अंडर अर्ज केलेल्या फक्त 2,000 ते 2,500 संस्था आहेत. म्हणजे 10% संस्थांनी आपल्या कार्यालयाकडे अर्ज करून प्रमाणपत्र घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या कार्यालयाकडे ज्यांनी अर्ज केलेला त्या 99% संस्थांना आपल्या थ्रू प्रमाणपत्र दिलेलं आहे डीम कन्व्हेन्सचं. परंतु उर्वरित 90% संस्था ज्याचा आपल्याकडे रेकॉर्डच नाही, म्हणजे त्यामध्ये काही बिल्डरनी करून दिलेले असतील किंवा काहींचं झालेलंच नसेल, जमिनीचं हस्तांतरणच झालेलं नसेल, ते मग बिल्डरनी पण नाही आणि ते डीममध्ये पण आपल्याकडे आलेले नाहीत. तर या मोहिमेअंतर्गत आपल्याला म्हणजे आमच्या शासनाकडून फक्त सध्या हीच माहिती घेतली जाणार आहे की बाबा ज्यांचं काहीच झालेलं नाही, जमिनीच्या हस्तांतरणाबाबत कोणतीच प्रोसिजर झालेली नाही, तर त्या संस्थांनी एकतर बिल्डरकडून करून घ्यावं किंवा मग डीम कन्व्हेन्स अंडर आमच्याकडून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर यांच्या कार्यालयाकडे अर्ज करावा आणि त्याच्या थ्रू मानवी अभिहस्तांतरणाचं प्रमाणपत्र घ्यावं. सध्या मोहीम चालू करण्याचा हाच उद्देश आहे आणि हे काही 15 दिवसात करावं अशातला भाग नाही. कुठे कुठे लिटिगेशन प्रॉब्लेम वगैरे असते, जमिनीचे वाद असते, त्याच्यामुळे बिल्डरनी करून दिलेलं नसतं. तर बिल्डरला एकदा एक पत्र देऊन तुम्ही सुरुवात करू शकता की बाबा सोसायटी फॉर्म झालेली आहे, मोफा कायद्यातल्या तरतुदीनुसार सोसायटी फॉर्मेशननंतर 4 महिन्याच्या आत जमिनीचं हस्तांतरण करून देणं बिल्डरवरती बंधनकारक आहे. तर बिल्डरला अशा प्रकारे एक इंटिमेशन दिल्यानंतर ॲटलिस्ट बिल्डर येस या ऑर नो याबाबत तुम्हाला काहीतरी कल्पना देईल. जर करून देणार नसतील तर तुम्ही डीम कन्व्हेन्स अंडर आपल्याकडे प्रस्ताव दाखल करू शकता. तर ते तुम्ही सोसायटी थ्रू करा किंवा एखाद्या ॲडव्होकेट थ्रू करा. परंतु कन्व्हेन्स डीडच झालेलं नाही तर तुम्हाला भविष्यात ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटला, आता हा जो पूर्ण एरिया आहे हा जुना पुणे संबोधला जातो, तर याच्यामध्ये बऱ्याच संस्थाचा 20-22 वर्षाच्या वगैरे अशा नोंदणीकृत झालेल्या संस्था आहेत. साधारणतः 4-5 वर्षांनी त्या रिडेव्हलपमेंट येतील, पण रिडेव्हलपमेंटला आल्यानंतर त्यांना त्या जमिनीचे तुम्ही मालक असाल, ज्या जमिनीवरती बिल्डिंग उभी राहिली आहे त्या जमिनीचे जर मालक असाल तरच तुम्हाला त्या रिडेव्हलपमेंटचा फायदा होईल. आणि जोपर्यंत जमिनीचे मालक होत नाही तोपर्यंत रिडेव्हलपमेंट होणार नाही. आणि आता फायनल स्टेजला तुम्ही रिडेव्हलपमेंट करायचं आणि त्यावेळेला जर मानव कन्व्हेन्स डीडसाठी प्रयत्न करायला लागला तर त्यावेळेला बिल्डर वगैरे त्याच्यामध्ये आडकाठी आणतात किंवा काहीतरी त्यांचे नवीन इश्यू निघतात, त्याच्यामुळे ही प्रोसिजर रखडली जाते. त्याच्यासाठी शक्य होईल तेवढ्या लवकर सोसायटी नोंदणी झाली ना 4 महिन्याच्या आतमध्ये कन्व्हेन्स डीड करून घ्यावं. आणि आता आमच्या कार्यालयाकडून जे काय लोक येतील तर त्यांना आपण माहिती देऊन सहकार्य करा की बाबा आमचं झालेलं नाही किंवा झालं असेल तर त्यांना एक इंडेक्स 2ची कॉपी द्यावी की आमचं असं अशा पद्धतीनं झालेलं आहे. झालेलं नसेल तर काय कारण आहेत, मग ते लोक आमचे तुम्हाला हेल्प करतील की बाबा कशा पद्धतीनं त्याचं सॉर्ट आऊट करून तुम्ही डीम कन्व्हेन्स अंडर प्रस्ताव दाखल करू शकता किंवा बिल्डरकडून. तर अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त आता ह्या मोहिमेचा फायदा करून घ्यावं. कुणाला काही त्याबद्दल अजून शंका कुशंका असतील तर आपले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहरचं कार्यालय साखर संकुल आहे शिवाजीनगरला, तिथं येऊन आपण माहिती घेऊ शकता. मी आहे किंवा DDR साहेब आगाव साहेब आहेत, तिथं आल्यानंतर सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकेल. तर आज आपल्याला काही त्याबद्दल काही प्रश्न वगैरे असतील तर ते आपण निश्चित उपस्थित करावेत. शक्य होईल तेवढा आपण त्यामध्ये तुम्हाला रिलीफ देण्याचा प्रयत्न करू. ज्या गोष्टीमध्ये अजून काही लिगल प्रॉब्लेम असतील वगैरे तर ते कलंत्री मॅडम आहेत त्या सॉर्ट आऊट करतील. धन्यवाद. धन्यवाद. आणि खरंच आपल्या मार्गदर्शनामुळं असं वाटतं की प्रशासन आणि नागरिक यामधलं अंतर थोडंसं गळून पडतं आहे आणि बरंचसं आपला तो गॅप जो आहे तो मला वाटतं त्यांच्या शंका निरसनामध्ये भरून निघेल. तर आपण सुरुवातीपासून म्हणजे अगदी नवीन पण काही पिढी आज आलेली आहे, यंग जनरेशन आलेलं आहे, तर त्यांच्यासाठी आपण पहिल्यापासून सुरुवात करूया की मानव अभिहस्तांतरण. ॲडव्होकेट अंजली कलंत्रे यांना प्रश्न आहे माझा. मानव अभिहस्तांतरण म्हणजे काय, म्हणजे ज्याला आपण डीम कन्व्हेन्स म्हणतो, म्हणजे मानव अभिहस्तांतरण हाच इतका जड शब्द आहे, म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे त्यांनाच हा मोठा आणि मराठी शब्द आहे. तर नक्की काय आहे?
नमस्कार. मानीव अभिहस्तांतरण सोसायटीच्या जमीन जी आहे त्याचा मालकी हक्क मिळणे म्हणजे कन्व्हेन्स डीड. तर कन्व्हेन्स डीड करण्याकरता कोणतंही खरेदी खत करताना घेणारी पार्टी आणि एक देणारा अशा दोन व्यक्ती असतात. तर त्यामध्ये ज्या सोसायटी असतात तिथे बिल्डर यांनी विकसित केलेली सोसायटी असते, त्यामुळे खरेदी खत करून देण्याचा अधिकार हा बिल्डरला असतो. तर बऱ्याच पुण्यामध्ये अशा संस्था आहेत की जिथे बिल्डर त्याच्या फायद्यासाठी म्हणा किंवा FSI TDR असतो किंवा त्याचे अनसोल्ड फ्लॅट असतात त्याकरता ते कन्व्हेन्स डीड करत नाही. तर ते कन्व्हेन्स डीड सरकारमार्फत सहकार खात्यामार्फत करणे म्हणजे डीम कन्व्हेन्स करणे. म्हणजे याचाच अर्थ की जिथे खरेदी खत लिहून देणार असतो बिल्डरच्या वतीने सहकार खात्याकडनं आपल्याला प्राधिकृत अधिकारी मिळतात आणि ते आपलं खरेदी खत नोंदवून देतात. त्याला आपण डीम कन्व्हेन्स ही प्रोसिजर म्हणतो. आणि कन्व्हेन्स डीड का करावं, तर कन्व्हेन्स डीड ही जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होण्यासाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे कन्व्हेन्स डीड. आणि सहकार खात्याने 2010पासून ही योजना ॲक्च्युली चालू केलेली आहे, पण लोकांना त्याबद्दल माहिती नाही आहे की विदाऊट बिल्डरही आपण कन्व्हेन्स करू शकतो. तर अशा प्रकारे कन्व्हेन्स डीड हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद. अनपट सरांना प्रश्न आहे. सहकार खाते ही जी विशेष मोहीम राबवते, तर या मोहिमेविषयी तुम्ही मगाशी सांगितलंच, अजून विस्तृत काय सांगाल की ही मोहीम कशासाठी आहे आणि किती त्याचा कालावधी आहे? म्हणजे हा कालावधी नसायला पाहिजे मी ॲक्च्युली. मगाशी बोलल्याप्रमाणे कालावधी असा नाही याला, म्हणजे फक्त या 15 दिवसामध्ये आमच्या ऑफिस थ्रू सर्वे होणार आहे की एक्झॅक्ट किती संस्था पात्र आहेत परंतु त्यांनी अजून अद्याप कन्व्हेन्स किंवा डीम कन्व्हेन्स करून घेतलेलं नाही. तर त्या संस्थांची माहिती घेऊन त्यांना आपण परत पर्सनली त्यासाठी उद्युक्त करणार आहे की आपण प्रस्ताव दाखल करा. प्रस्तावासाठी काय डॉक्युमेंट लागतील, काय प्रोसिजर फॉलो करावे लागेल, त्या पद्धतीनं आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. तर पहिल्या टप्प्यामध्ये ह्या 15 दिवसांमध्ये फक्त त्याच गोष्टीचा सर्वे होणार आहे की ज्या संस्था पात्र आहेत पण त्यांनी अद्याप कन्व्हेन्सला अप्लाय केलेलं नाही किंवा त्यांचे काय लिगल काय प्रॉब्लेम आहेत का ह्याबाबत सर्वे केला जाणार आहे. आणि जास्तीत जास्त संस्थांनी या मोहिमेचा लाभ घेऊन डीम कन्व्हेन्स अंडर प्रस्ताव दाखल करावेत याबाबत जनजागृती मोहीम या 15 दिवसांमध्ये राबवण्यात येणार आहे. हाऊसिंग सोसायटी करण्याचे फायदे काय आहेत? हाऊसिंग सोसायटी, आता इथं सगळे हाऊसिंग सोसायटीचेच लोक असतील, म्हणजे मेंबर, चेअरमन, सेक्रेटरी किंवा पदाधिकारी असतील. तर जनरली अपार्टमेंट केल्यानंतर, आता अपार्टमेंटला सध्या तरी तुम्हाला कुठे तक्रारीबाबत वगैरे सध्या इझिली फोरमच अवेलेबल नाही. जो सोसायट्याबाबत रजिस्ट्रार आपल्याला एरिया वाईज रजिस्ट्रार आहेत, त्याच्यामुळं महत्त्वाचा जो विषय राहतो तो तक्रारीबाबतचा, त्याचं निरसन करण्यासाठी सोसायटी हा बेटर ऑप्शन आहे दॅन अपार्टमेंट. त्यानंतर सोसायटी झाल्यानंतर आणि कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर बिल्डरचा रोल सोसायटीमधून पूर्णपणे संपून जातो. जो अपार्टमेंटमध्ये शेवटपर्यंत म्हणजे बिल्डरचा हस्तक्षेप चालूच राहतो. तुमचं अपार्टमेंट डीड झालं किंवा त्याचं जरी कन्व्हेन्स झालं तरी बिल्डर हा ट्रान्सफर फी किंवा NOC याबाबत बिल्डरचेच अधिकार राहतात. तो जो आहे विषय तो सोसायटीमध्ये नसतो. त्याच्यानंतर वसुलीबाबत पण तुम्हाला एखाद्या सभासदाने मेंटेनन्स थकवला किंवा अजून काय आर्थिक रिकव्हरी, जर इकॉनॉमिक रिकव्हरी करायची झाली तर तुम्हाला रजिस्ट्रारकडे त्या पद्धतीचा सूट दावा दाखल करून त्यांच्याकडून वसुली प्रमाणपत्र वगैरे घेण्याची तरतूद आहे कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये. परंतु तशी अपार्टमेंटमध्ये तशी तरतूद नाही. माईक. अपार्टमेंटमध्ये तशी तरतूद नसून त्याबाबत आपल्याला सिव्हिल कोर्टाकडेच त्याबाबत दावा दाखल करावा लागतो आणि जी प्रोसिजर खूप लेंदी आहे. अशा पद्धतीने सोसायटी आणि अपार्टमेंटमध्ये खूप फरक आहे. ज्याप्रमाणे अपार्टमेंटला तुम्ही इंडिव्हिज्युअली त्या अपार्टमेंटल होल्डर होऊ शकता, इंडिव्हिज्युअली तुमचं नाव प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12वरती येऊ शकतं, परंतु त्याबाबत जे अधिकार आहेत, बिल्डरचे जे अधिकार आहेत ते त्या प्रॉपर्टीवरती राहतात, शेवटपर्यंत राहतात. त्याच्यामुळं बेटर कधी सोसायटी करून
नोंदणी करून त्या जमिनीचे मालक होणे हा कधी बेटर ऑप्शन आहे. जसं हाऊसिंग सोसायटीचे फायदे तुम्ही सांगितले, तसंच अंजली मॅडम तुम्ही डीम कन्व्हिनियन्सचे फायदे सांगू शकाल का? म्हणजे डीम कन्व्हिनियन्स का करावं आणि त्याचे फायदे? डीम कन्व्हेन्स का करावं? मी पुन्हा एकदा सांगते. एकच मिनटं, आवाज येतोय सगळी? ओके, थँक्यू. आवाज थोडासा वाढवा. अजून एक माईक देता आला तर कृपया, म्हणजे मग. डीम कन्व्हेन्स करणं किंवा कन्व्हेन्स डीड करणं म्हणजे आपल्या सोसायटी ज्या जागेवर उभी आहे त्याचं मालकी हक्क सोसायटीला प्राप्त करण्यासाठी आपण डीम कन्व्हेन्स करतो. तर यामध्ये जे सहकार खात्याने सरांनी सांगितलं की आपण डीम कन्व्हेन्स ही केस दाखल करतो. एक शॉर्ट 6 महिन्याचं एक त्यांच्या खात्यांकडनं लिमिटेशन आहे. तिथं केस आपली चालते. तिथे आपण विरुद्ध पार्टी म्हणून बिल्डरला समन्स पाठवले जातात. नंतर तिथे हेरिंग होतं. हेरिंग झाल्यानंतर जर बिल्डर हजर नाही झाला आणि ॲक्च्युली सोसायटी फॉर्मेशन झाल्यानंतर 4 महिन्याच्या आतमध्ये बिल्डरनी कन्व्हेन्स डीड करून देणं त्याला कायद्याने बंधनकारक आहे. पण अशा ठिकाणी बिल्डर करत नाही, म्हणून डीम कन्व्हेन्स आपल्याला हाऊसिंग सोसायट्यांना करावं लागतं. तर तिथे तुम्हाला अर्ज दाखल केल्यानंतर हेरिंग होऊन आपल्याला एक प्रमाणपत्र मिळतं की जिथे तुम्हाला लँड एरिया आणि बिल्टअप एरिया ह्या दोन्हीचीही क्षेत्र मिळतं आणि प्रमाणपत्र आपल्याला हस्तगत झाल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तर याचे फायदे असे आहेत की आपण जर रिडेव्हलपमेंटला गेलो तर आपल्याला रिडेव्हलपमेंटला जो मिळणारा FSI आहे फ्युचरमध्ये TDR आहे त्याचे हक्क प्राप्त होतात, जमिनीची मालकी प्राप्त होते. त्यानंतर जर आपल्याला काही मेजर खर्च आला हाऊसिंग सोसायट्यांमध्ये तर तिथं आपण जर त्या जमिनीचे मालक असेल तर आपण ते मॉर्गेज करू शकतो, त्याच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकतो. नंतर जर आपण आता जर पेठांमध्ये बघितलं तर DC रूल बदलत आहेत. तर त्या DC रूलमध्ये जर आपले 0.1 FSI आहे आता सध्या, रूल्स बदलले तर त्याचा FSIचा फायदा हा बिल्डर कायम घेत आलेला आहे. तो फायदा डीम कन्व्हेन्स केल्यानंतर सोसायटीला मिळू शकतो. त्यामुळे डीम कन्व्हेन्स करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कधीही आता म्हणजे नॅचरल गोष्टी ज्या घडतात, भूकंप घडतो किंवा बिल्डिंगला काही डॅमेज होतं, त्यावेळेस जर मालकी हक्क आपल्याकडे नसेल तर तिथे बिल्डर म्हणतो अरे ही जागा तर माझी आहे, कारण त्याला डेव्हलपमेंटचे राईट्स आलेले असतात, पॉवर ऑफ अटर्नी असते, त्याच्यामुळे ते राईट्स सगळे बिल्डरकडे असतात. ते सर्व राईट्स आपण हाऊसिंग सोसायट्यांकडे घेणं हे जास्त आवश्यक आहे आणि म्हणून आपण डीम कन्व्हेन्स करावं. आणि कोणकोणत्या सोसायटी DC करू शकते की आणि ते कधी करावं? सोसायट्या हाऊसिंग सोसायटी ज्या आहे सेक्शन 11 मोफा ॲक्टच्या अंडर जे रजिस्ट्रेशन झालेले आहे, भाडेकरू सहभागीदारी संस्था, ह्या सगळ्या संस्था आपल्या हाऊसिंग सोसायट्या डीम कन्व्हेन्स करू शकते. आणि कधी करावं हा विषय जसा आहे की सोसायटी रजिस्टर झाल्यापासून पुढील 4 महिन्यामध्ये बिल्डरनी करणं आवश्यक आहे. ते करून देत नाही म्हणून मग आपण डीम कन्व्हेन्सला जाऊ शकतो. अनपट सरांना प्रश्न आहे की पुणे शहरात डीप कन्व्हिनियन्स कसा प्रतिसाद तुम्हाला वाटतोय? नाही, सध्या तरी खूपच लो प्रतिसाद आहे. कारण साधारणतः 2011 पासून जिल्हा उपनिबंधक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेलं आहे डीम कन्व्हेन्ससाठी. परंतु 2011 ते 2020 या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 2 ते 2.5 हजारच्या दरम्यानच फक्त संस्था आपल्याकडे अपेअर झाली असून त्यांना प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेलं आहे. तर त्या 2 ते 2.5 हजारमध्ये पण संस्थांनी पुढं जे ॲडज्युडिकेशन, दस्त नोंदणी किंवा PR कार्डवरती नाव लावणे ह्या 3 प्रोसिजर पण पूर्ण केलेल्या नाहीत. या संस्थांची संख्या पण खूप कमी आहे. तरी पुणे शहराच्या मानाने जसा रिस्पॉन्स हवा आहे डीम कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स डीडबाबत तो तसा नाही. 20,000 संस्थांपैकी 2,000 संस्थांमध्ये फक्त 10% एवढाच रिस्पॉन्स आहे. आणि हाऊसिंग सोसायटी किती झालेल्या आहेत DC? ते 19,000च्या आसपास सोसायटी नोंदणीकृत सोसायटी आहेत. अंजली मॅडमना प्रश्न आहे, DC अर्ज केल्यानंतर किती दिवसात सोसायटी किंवा मालकी हक्क प्राप्त होतो?
डीम कन्व्हेन्सला आपण अर्ज केल्यानंतर एक 6 महिन्यामध्ये आपल्याला प्रमाणपत्र प्राप्त होतं. तिथं मी जसं मगाशी म्हटलं की बिल्डर आणि लँड ओनर यांना आपण कोर्टातर्फे समन्स जातात, ते हजर होतात. हजर नाही झाले तरी एक्स पार्टी ऑर्डर करून आपल्याला कमीत कमी 6 महिन्यामध्ये डीम कन्व्हेन्सची ऑर्डर मिळते. तिथून पुढं अशी एक प्रोसिजर असते की ॲडज्युडिकेशन, की तिथे आपल्याला सर्व जणांचे इंडेक्स टू लागतात. तिथली एक आपल्याला ऑर्डर मिळाली की आपण कन्व्हेन्स डीड करतो. आणि याच्यामध्ये आता जून 2018मध्ये एक नवीन GR आलेला आहे. त्याप्रमाणे डीम कन्व्हेन्ससाठी पूर्वी आपल्या जसं म्हटले की 2011पासनं सक्षम प्राधिकारी यांना एक वेगळं सेक्शन करून डीम कन्व्हेन्सची जी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये कागदपत्र बरीच होती. तर आता जून 2018मध्ये जो GR आला आहे त्यामध्ये कागदपत्र बरीच कमी केलेली आहे की त्यामध्ये आपल्याला फक्त डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, सँक्शन प्लॅन, सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र आणि इंडेक्स 2 असे 5 ते 6 डॉक्युमेंट आपल्याला फक्त डीम कन्व्हेन्स करता आवश्यक आहे. त्यामुळे हे सर्व कागदपत्र शासनाने कमी केलेले आहेत. त्याच्यामध्ये परत ह्याच GRमध्ये जून 2018चा नवीन एक GR आला आहे की जसं डीम कन्व्हेन्सच्या 3 स्टेजेस आहे की पहिले प्रमाणपत्र प्राप्त करणं डीम कन्व्हेन्सचं, नंतर ॲडज्युडिकेशन करणं आणि थर्ड स्टेज इज द सेल डीड, फायनल सेल डीड रजिस्ट्रेशन करणं. तर यामध्ये जे जून 2018चा जो GR आला आहे त्यामध्ये जर तुम्हाला इंडेक्स टू सगळ्यांचे व्यवस्थित क्लिअर असतील आणि सोसायटीचा FSI कुठलाही शिल्लक नसेल तर तुम्ही डायरेक्ट ॲडज्युडिकेशन न करता सेल डीड करू शकता. हा एक शासनाने एकदम उत्तम प्रकारचा GR आपल्याला दिला आहे की त्यामुळे जी क्लिष्ट प्रक्रिया होती, मी बऱ्याच जणांची मगाशी चर्चा ऐकत होते की आमचं होत नाही आहे, तर ही क्लिष्ट प्रक्रिया सरकारने स्वतःहूनच कमी केलेली आहे आणि ही माहिती बहुतेक करून लोकांना नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे कन्व्हेन्स डीड करणं म्हणजे फार उशीर होतो, फार कागदपत्र लागत आहेत, होतच नाही आहे, जुनेच आहेत. तर त्या नवीन तो जो 2018चा GR आला आहे त्यामुळे प्रक्रिया खूप चांगल्या प्रकारे सोपी, साधी आणि सरळ झालेली आहे. त्याच्यामध्ये 22 जून 18चा जो GR आला आहे त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्स रिलेटेड जे 4 डिपार्टमेंट आहेत, गृहनिर्माण, सहकार, महसूल आणि नगरविकास, या 4 डिपार्टमेंटच्या सूचना वगैरे एकत्रित करून हा GR शासनाने इश्यू केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रोसिजर आणि कागदपत्र यांची संख्या कमी करणे, वेळ कमी करणे यासाठी हा GR इश्यू केलेला असून कागदपत्राची संख्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे 6 ते 7 कागदपत्रावरती आलेली असून वेळेचं पण बंधन घालून दिलेलं आहे. बाबा DDRने 6 महिने, परत ॲडज्युडिकेशन 1 महिना, दस्त नोंदणी एकाच दिवसात, अशा पद्धतीनं टाईम लिमिट घालून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही प्रोसिजर फास्ट करण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. पण हाऊसिंग सोसायटीकडून म्हणावा असा प्रोग्रेस रिस्पॉन्स नसल्यामुळे ही आपल्याला आता सध्या ड्राईव्हची जी मोहीम आहे डीम कन्व्हेन्सची ती राबवायला लागलेली आहे. मॅडम, DC करण्याकरता अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि कागदपत्र काय काय लागतात? डीम कन्व्हेन्ससाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सोसायटी प्रमाणपत्र, पॉवर ऑफ अटर्नी, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, सँक्शन प्लॅन आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे माझं कम्प्लिशन नाही आहे बिल्डिंगचं तर कन्व्हेन्स होत नाही. तर असं नाही आहे. कम्प्लिशन नसलं किंवा अर्धवट असलं, पार्ट असलं किंवा नसलं तरीही कन्व्हेन्स डीड होतं. फक्त आपल्याला मंजूर नकाशा हा एक महत्त्वाचा भाग असतो की मंजूर नकाशामध्ये जेवढ्या सदनिका आहेत त्याप्रमाणे आपण कन्व्हेन्स करू शकतो. आणि सर जसं मगाशी म्हटले की जून 2018चा जो GR आहे त्यामध्ये सहकार खातं, मुद्रांक जिल्हाधिकारी हे एक खातं, नंतर सब रजिस्ट्रार्स ऑफिस आणि भूमी अभिलेख की जिथे आपण कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर सातबाराची नोंद करतो, असं सर्वांना सुसंगत करण्यासाठी हा GR आलेला आहे. मग भोगवटा पत्र जे आपण म्हटलं आता ते आवश्यक आहे का? नाही, भोगवटापत्र डीम कन्व्हेन्ससाठी आवश्यक नाही आहे. त्यामुळे जर पार्ट असेल तरी होतं, नसेल तरी होतं. आपण शासनाकडनं स्वप्रमाणपत्र घेतो चेअरमन आणि सेक्रेटरीचा आणि त्याप्रमाणे आपण कन्व्हेन्स करू शकतो. अनपट सरांना प्रश्न आहे की शासनाच्या नवीन येणाऱ्या नियमावलीनुसार DC करता कोणती कागदपत्र आवश्यक आहे? म्हणजे GR प्रमाणे किंवा शासनाच्या काही नियमावली आहेत तर पुन्हा एकदा ऐकायला नक्कीच आवडेल की काय काय कागदपत्र लागणार आहेत.
मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे 6 ते 7 प्रकारचे कागदपत्र लागते जे इझिली तुमच्याकडे अवेलेबल असू शकतात. तुमच्या ॲग्रीमेंटच्या कॉपी बरोबर पण ते अवेलेबल असतात. महत्त्वाचं सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटॉर्नी, सँक्शन प्लॅन महत्त्वाचा आहे आणि कमिटमेंट लागतं. कंप्लिशन नसेल तरी चालू शकतं. आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे बिल्डरला प्रथमतः एक नोटीस द्यावी लागते. ती बिल्डरला दिलेली जी लीगल नोटीस आहे ती आणि एकाच व्यक्तीचं इंडेक्स टू आणि ॲग्रीमेंट लागतं. जे आता बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम असतो की बाबा आमचे सगळे सगळे मेंबर्स पार्टली सहभाग घेत नाहीत किंवा मग सगळ्यांची इंडेक्स टू अवेलेबल होत नाही. तर डीम कन्व्हेन्स अंडर DDR कडून सर्टिफिकेट घेण्यासाठी केवळ एक इंडेक्स किंवा एक ॲग्रीमेंट याचीच गरज आहे. आता सध्याच्या 22 जून 18च्या निर्णयानुसार शासनाने ही लोकांची अडचण लक्षात घेऊनच ही अट टाकलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. कारण काही सोसायटीचे सभासद बाहेर असतात, फॉरेनला वगैरे असते, त्याच्यामुळे त्याचं इंडेक्स टू अवेलेबल होऊ शकत नाहीत. तर त्याच्यामुळं कन्व्हेन्सची प्रोसिजर थांबू नये त्याकरता ही अट टाकलेली आहे. डीप कन्व्हिनियन्स नंतर डॉक्युमेंटशी चालेल चालेल. पुन्हा एकदा अंजली मॅडम, ज्या कागदपत्र लागणार आहेत त्यांची संख्या आणि काय काय कागदपत्र लागणार आहेत. अच्छा, इकडे मग प्रोजेक्टरचा लाईट कमी नाही सांगतील ते तुम्ही लिहून घ्या कारण परत लाईटचा इश्यू. सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, लैंड ओनर एंड बिल्डर उनके बीच में जो रहती है वो. एक विनंती आहे फक्त की शेवटचे अर्धा तास जे आहेत ना ते पूर्ण तुमचे प्रश्नोत्तरे असणार आहेत. आता फक्त जे चर्चासत्रामधले प्रश्न आपण घेऊया. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास तुम्ही प्रश्नोत्तरांचा सेशन करू शकतो म्हणजे एक चर्चासत्र सुसूत्रता येते. दुसरा पॉवर ऑफ अटर्नी, सँक्शन प्लॅन, कमिटमेंट सर्टिफिकेट आणि चालू 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड आणि एक मेंबर ॲग्रीमेंट विथ द इंडेक्स टू. जमिनीचा तुमची जी सोसायटी जिथे आहे त्यात जग नाव कोणाचं असू द्या, प्रॉपर्टीचं 7/12. पुढचा प्रश्न होता की डीप कन्व्हिनियन्स नंतर रिडेव्हलपमेंट करण्याकरता FSI TDR याचा हक्क सोसायटीला असतो का? अदभट सर. ॲक्च्युली डीम कन्व्हेन्स ही प्रोसिजरच पूर्ण झालेली असेल तरच तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी जाऊ शकता. तुम्ही त्या जागेचे मालक असाल तरच तुम्हाला डीम कन्व्हेन्सचा राईट्स प्राप्त होतो. एकदा तुम्ही जमिनीचे मालक झाला तर रिडेव्हलपमेंटमध्ये जो काही बेनिफिट मिळेल तो सोसायटीला आणि सोसायटीच्या सभासदांनाच प्राप्त होतो. जर तुम्ही कन्व्हेन्स किंवा डीम कन्व्हेन्स जर नसेल झालेलं तर त्याचा जो बेनिफिट आहे तो जमीन मालक जे प्रॉपर्टी कार्डवरती जे सध्याचे मालक आहेत दिसतात त्या जागेचे ते त्याच्यामध्ये हिस्सा मागू शकतात आणि त्याचा बेनिफिट त्यांना जाऊ शकतो. त्यामुळे जो FSI TDR बाबतचा जो फायदा आहे तो डीम कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स डीडमुळं सोसायट्यांनाच प्राप्त होतो. तुम्ही त्या जागेचे मालक झालेला असतात आणि रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही जमिनीचे मालक असतात तर पूर्ण अधिकार तुम्हाला प्राप्त होतात. म्हणजे बिल्डर निवडीपासून ते पूर्ण त्याचा FSI TDR किंवा जे काय आहेत त्या गोष्टी ज्याच्या थ्रू तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल त्या सर्व अधिकार सोसायटी आणि सोसायटीच्या सभासदांना प्राप्त होतात. त्यालाच जोडून प्रश्न आहे अंजली मॅडमना. 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड
पुरवणी प्रॉपर्टी कार्ड सोसायटीच्या नावे कसे करता येईल? जसं म्हटलं आपण की डीम कन्व्हेन्स झाल्यानंतर मी एक प्रोसिजर सांगितली. आपण डीम करतो, ॲडज्युडिकेशन करतो, नंतर सेल डीड करतो. सेल डीड झाल्यानंतर त्याचं खरेदीचं आणि मालकी हक्क सोसायटीला प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या बिल्डिंगचा जो 7/12 असतो किंवा प्रॉपर्टी कार्ड असतं तिथे आपल्याला नाव लावता येतं कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर. आणि आताच्या 2019च्या नवीन जी आर प्रमाणे परत की सर्व सोसायटी पेपरमध्ये पण मी बऱ्याच वेळेस लेख दिला याबाबत की प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12 हा सो अँड सो हाऊसिंग सोसायटीच्या नावे बनतो. तर आता ही भूमी अभिलेख ह्यांची प्रक्रिया आता ऑनलाईन पण झाली आहे प्रॉपर्टी कार्ड येण्याचं. तर पुरवणी प्रॉपर्टी कार्ड हा एक नवीन विषय आला आहे, नवीन जी आर जो पास केला आहे की जर सोसायटीचं नाव असेल तर त्याचं मेन प्रॉपर्टी कार्ड एक तयार होईल. म्हणजे जर 326 CTS नंबर नवी पेठ असं असेल तर तिथे सोसायटीचं नाव असेल, पण त्या सोसायटीमध्ये जर 10 सभासद असतील तर त्यांना त्यांचे स्वतंत्र पुरवणी प्रॉपर्टी कार्ड आपल्याला कन्व्हेन्स डीड नंतर चालू होतील. ती प्रक्रिया अजून जी आर पास झालेला आहे, कायदा लागू व्हायला अजून त्यांची प्रोसेस चालू आहे भूमी अभिलेख कार्यालयाची. पण लवकरच सर्व सभासदांना प्रॉपर्टी कार्ड हे पुरवणी प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आणि मेन प्रॉपर्टी कार्ड हे सोसायटीच्या नावे असणार आहे. डीप कन्व्हिनियन्स याला जास्त अडचणी काय असतात? म्हणजे महत्त्वाची अडचण तुम्हाला काय वाटते की कशामुळे हे बरेच आपण जसं असं म्हणाले की सर म्हणाले की या मोहिमेला तसा प्रतिसाद आता मिळेल, पण आता हाऊसिंग सोसायटीचं रजिस्ट्रेशनही काही प्रमाणात झालेलं नाही आणि डीप कन्व्हिनियन्स म्हणजे मानवी अभिहस्तांतरण हेही झालं नाही आहे. तर काय महत्त्वाची अडचण तुम्हाला वाटते? जसं मी इथे पुण्यामध्ये जवळजवळ 12 वर्ष प्रॅक्टिस करते आहे, तर माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक लोकांच्या जुन्या सोसायटी असतात, त्यांचे इंडेक्स 2 नसतात, डॉक्युमेंट रजिस्टर्ड नसतात, स्टॅम्प ड्युटी भरलेली नसती. हा एक खूप मेजर प्रॉब्लेम असतो सगळ्या सोसायट्यांचा. मी फक्त एक 2-3 थोडक्यात माझे अनुभव शेअर करते. माझ्या थ्रूआउट प्रॅक्टिसमध्ये अशा सोसायट्या बऱ्याचशा झाल्या आहेत की सरांनी म्हटल्याप्रमाणे डीम कन्व्हेन्स आपलं होतं, व्यवस्थित होतं. फक्त पुढे अडचण येते, अरे माझं इंडेक्स 2 नाही आहे, रजिस्टर नाही आहे, स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही आहे, लोकच नाही आहे, अनरजिस्टरच आहे. तर ह्याला बरेच मार्ग आहेत की तुम्ही असे जर काही सोसायट्या असतील तर त्याच्यावर पेशन्स ठेवून जर काम केलं ना तर होत असतं. आणि प्रत्येकाला लिगल मार्ग थ्रू आपण एक एक कन्व्हेन्स करू शकतो. अशा माझ्या बऱ्याचशा सोसायट्या झाल्या आहेत की त्यांचं आम्ही सक्सेसफुली कन्व्हेन्स डीड केलेलं आहे की ज्याचे असे प्रॉब्लेम्स आहेत. होतं, फक्त पेशन्स लागतात, पण होतं. अनपट सरांना प्रश्न आहे की सहाय्यक निबंधक म्हणून काय आव्हानं आहेत या मोहिमेच्या अंतर्गत, किंवा या ज्या काही प्रोसिजरमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय, किंवा तुम्ही काय सांगू इच्छिता नागरिकांना? सध्या म्हणजे जो आपला ड्राईव्ह चालू आहे डीम कन्व्हेन्सचा, त्या ड्राईव्ह नंतर जास्तीत जास्त लोकांनी सोसायट्यांनी त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त एकतर बिल्डरच्या पाठीमागे लागून कन्व्हेन्स डीड करून घ्यावं. जर बिल्डर करून देत नसेल तर डीम कन्व्हेन्स अंडर DDR पुणे शहर यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावेत. आणि आपली जे प्रोसिजर आहे कन्व्हेन्स डीड म्हणजे जमिनीचे मालक होण्याची, ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. कारण पुढं वेळ जाईल तसा त्याच्यामध्ये अजून लिटिगेशन वाढत जाते. FSI TDR वाढला तर बिल्डरचे त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेचा फायदा घ्यावा. आपली माहिती जास्तीत जास्त लोकांकडून उपलब्ध करून घ्यावी, बाबा कशा पद्धतीनं आपल्याला डीम कन्व्हेन्स करून घेता येईल. आणि त्या अंडर आपण स्वतः त्या जमिनीचे मालक होण्याबाबत सर्वांनी कार्यवाही चालू करावी, एवढंच सहकार खात्यामार्फत आव्हान आहे. मॅडम, जमीन जेव्हा संस्थेच्या नावे ट्रान्सफर होते किंवा स्थलांतरित होते तर काय अडचणी येतात? जेव्हा जमीन संस्थेच्या नावाने करायची असते तेव्हा कोणत्या अडचणी येतात? संस्थेच्या नावे जमीन करायची असेल तर बऱ्याच जणांना असं वाटलं की पुरवणी प्रॉपर्टी कार्ड आलं आहे, जसं सर म्हटले अपार्टमेंट डीडचं, किंवा कन्व्हेन्स झाल्याशिवाय बरंच मोबाईलवर फिरत होतं कन्व्हेन्स डीडची गरज नाही आहे, डायरेक्ट सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, तुम्ही तुमचा मालकी हक्क करू शकता, 7/12 होऊ शकतं, अशी सर्व ही फेक न्यूज मोबाईलवर बरेच दिवस फिरत होते. पण तसं नाही आहे. कन्व्हेन्स डीड हे आवश्यकच आहे. कन्व्हेन्स डीड झाल्याशिवाय तुम्ही 7/12वर मालक होऊ शकत नाही.
हे तेवढं सत्य आहे. सुप्रीम कोर्टचं कुठलंही तसं जजमेंट नाही आहे. बऱ्याच मोबाईलमध्ये हे सगळे SMS येत होते, पण ही पूर्णपणे न्यूज तशी नाही आहे की आपल्याला कन्व्हिन्स डीड करण्यासाठी एक तर तुम्ही बिल्डरकडनं कन्व्हिन्स डीड करून घ्या, किंवा विदाऊट बिल्डर करायचं असेल तर तुम्ही सहकार खात्यामध्ये डीम कन्व्हिन्स थ्रू जा. पण कन्व्हिन्स डीड झाल्याशिवाय 7/12वर मालकी हक्क प्राप्त होत नाही. हा तेवढंच आहे सत्य. आणि संस्थेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना काय कामकाजांमध्ये अडचणी येतात, संस्थेचे पदाधिकारी? बऱ्याच चेअरमन आणि सेक्रेटरी ॲक्च्युली सोशल वर्क करतात. त्यांचा इट इज अ व्हेरी थँकलेस जॉब ॲक्च्युली. पण तरीही कसं असं सभासदांकडनं इंडेक्स 2 मिळवणं हेच एक चॅलेंजिंग असतं. मेन तुमचं कन्व्हिन्स डीडमध्ये इंडेक्स 2 तुम्ही गोळा करा. बाकी खात्यांनी नवीन जो GR आला आहे त्याप्रमाणे कुठलीही कागदपत्र लागत नाही. जी कागदपत्र 5-6 जी मी मगाशी मेन्शन केली ती सगळ्यांकडेच उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे फक्त इंडेक्स 2 गोळा करणं, त्यामध्येच बहुतेक चेअरमन आणि सेक्रेटरींना बराच प्रॉब्लेम येतो. एक इमारती पुनर्विकास हा मुद्दा घेऊन मग आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. आपल्या इमारतीचा पुनर्विकास करायचा आहे, परंतु सुरुवात कशी करायची आणि त्याबाबत काही तुम्ही सांगू शकाल का? इमारतीचा पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंटच. तर अगेन आपण परत तिथे की कन्व्हिन्स डीड करा, जमिनीचे मालक व्हा, 7/12वर आपलं नाव लावा. आणि जेव्हा आपण पुनर्विकास करतो तेव्हा आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट, बिल्डिंग इन्शुरन्स, नंतर सर्टिफाईड तुमचे जे स्ट्रक्चरल ऑडिटर असतात त्याच्याकडनं तुम्ही संस्थेचं ऑडिट, स्ट्रक्चरचं ऑडिट करून घेऊ शकता. नंतर तुमचे आर्किटेक्चर असतात जे तुम्हाला सदनिकेचे चटई क्षेत्र म्हणजे FSI किती वाढवून मिळतो आहे आपल्याला नवीन DC रूलप्रमाणे, किंवा आपली 3 मजली इमारत आहे तर ती 4 मजली होती आहे का, 5 मजली होती आहे का, ही सर्व माहिती तुम्हाला आर्किटेक्ट देतात. प्लॅन सँक्शन करून आपण रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतो. पण या स्टेजमध्ये नंतर त्यामध्ये आपण असंही करू शकतो की बिल्डर जो आपण अपॉइंट करतो त्यांच्याकडनं 4 कोटेशन घेऊन JVमध्ये पण आपण डॉक्युमेंट म्हणजे जॉईंट व्हेंचरमध्ये सोसायटी पण बिल्डर होऊ शकते, की बिल्डर आणि सोसायटी ह्यांच्यामध्ये जॉईंट ॲग्रीमेंट करून पण तुम्ही रिडेव्हलपमेंट केलं तर सोसायटीला जास्त फायद्याचं होतं. बरेच प्रश्न आणि बरेच शंका मी विचारलेल्या आहेत माझ्याकडून. तर आता प्रश्नोत्तरांचा आपण एक सेशन घेणार आहोत. तर आपले प्रश्न कृपया तयार ठेवा, तुमच्याकडे माईक येईल. कृपया माईक ऑडियन्सकडे द्यायची व्यवस्था करा. आणि आधीच प्रश्न काढून ठेवा, कारण हा तुमच्यासाठीच चर्चासत्र हे आयोजित केलेलं आहे. तर तुमच्या सगळ्या म्हणजे आता हा जो चर्चासत्रातले प्रश्न होते ते प्रायमरी लेवलचे होते, पण तुम्हाला नक्की अडचणी काय येतात याचं निरसन आपण आज करणार आहोत. आपल्याकडे येईल माईक. मी अशोक सागर, मी पंचवटीतून आलेलो आहे, पाषाण पुणे 8. डीम डीम करण्यासाठी साधारण खर्च किती लागतो आणि कालावधी किती लागतो? कालावधी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 1 वर्ष जातं. आता सध्या तरी 6 महिने DDR ऑफिस, 1 महिना ॲडज्युडिकेशन, दस्त नोंदणी आणि प्रॉपर्टी कार्डवरती नावलं, ह्या 4 स्टेजेस आहेत. तर त्याच्यामध्ये साधारणतः 1 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो जर आपण फास्ट केलं किंवा बिल्डरने वगैरे काही प्रॉब्लेम नाही केले. कारण बऱ्याच वेळा असं पण होतं की बिल्डर ला आपण ज्या वेळेला नोटीस काढतो, हिअरिंग चालू होते, मीन व्हाईल त्या दरम्यान बिल्डर मेंटेनेबिलिटी अर्ज करतात, म्हणजे बाबा हा अर्ज मेंटेनेबल नाही जो सोसायटीने केलेला आहे, आणि मग आपल्याला त्यावरती डिसिजन घ्यावा लागतो. आणि त्यावर डिसिजनवरती पण बिल्डर हायकोर्टात जातात आणि मग हायकोर्टाकडून स्टे वगैरे येतो. त्यामुळं अशा प्रोसिजरमध्ये जास्त वेळ लागतो. पण साधारणतः 1 वर्षामध्ये ही प्रोसिजर पूर्णपणे होऊ शकते. आता खर्चाचं म्हटलं तर आता आपल्याला साधारणतः 2,000 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लागतो, जो शासनाच्या ज्या डीम कन्व्हिन्स प्रमाणपत्र देण्यासाठी आहे. आणि इतर खर्चामध्ये मग तुमची काय वकील फी वगैरे ह्या गोष्टीचा खर्च अंतर्भूत राहतो. तर वकील फी जी काय असेल ते आता प्रत्येक वकील टू वकील ती वेगवेगळी राहते. तर शासनाचा खर्च म्हटलं ते 2,000ची कोर्ट स्टॅम्प फी, आणि त्याच्यानंतरच्या प्रोसिजरसाठी मॅडम सांगतील. म्हणजे पुढच्या आता आपण प्रमाणपत्र देईपर्यंत फक्त 2,000 रुपयेच खर्च आहे. त्याच्यानंतर पुढं किती खर्च येतो मॅडम बोलतील.
इथे एक माझ्याकडे अपार्टमेंट डीडच्या संदर्भात एक चांगला प्रश्न आला आहे की अपार्टमेंट डीडचं डीम कन्व्हेन्स होतं का? तर अपार्टमेंट डीड आपण जेव्हा बिल्डरकडनं फ्लॅट घेतो की तिथे पूर्वी अपार्टमेंट डीड म्हणजे अपार्टमेंटची सोसायटी का नसते झालेली की तिथे मोजून 5 किंवा 6 फ्लॅट किंवा 10 फ्लॅट असतात, म्हणून तिथे सोसायटी रजिस्टर पूर्वी नसायची. आणि अपार्टमेंट डीड म्हणजे फक्त ॲग्रीमेंट बिल्डर आणि फ्लॅट होल्डर यांच्यामध्ये ॲग्रीमेंट झालेलं असायचं आणि मग बिल्डर त्याच्या फायद्यासाठी डीड ऑफ डिक्लरेशन रजिस्टर करायचा. काही जणांचे अपार्टमेंट डीड रजिस्टर करायचा, काही जणांचे तसेच आहेत, फक्त ॲग्रीमेंट केलेलं आहे. पण अपार्टमेंट हॅलो. हां, पण अपार्टमेंट डीड केलेलं नाही. अशा ठिकाणी जेव्हा ॲग्रीमेंट झालं आहे आणि डीड ऑफ डिक्लरेशन रजिस्टर्ड आहे, त्या ठिकाणी अपार्टमेंट डीड रजिस्टर करणं. अपार्टमेंट डीड म्हणजे काय की तुमचं बिल्टअप एरिया फ्लॅटचा अलॉंग विथ द प्रपोर्शनेट एरिया ऑफ द लँड, हे म्हणजे अपार्टमेंट डीड. आणि ॲज वेल ॲज कन्व्हेन्स म्हणजे पण लँडमध्ये शेअरिंग येतं प्रत्येक फ्लॅटचं. त्याचप्रमाणे अपार्टमेंटचं पर्सेंटेज वाईज प्रत्येक फ्लॅट होल्डरला शेअरिंग येतं लँडमधलं. तर तसं जर झालेलं नसेल, एखाद्याचं फक्त ॲग्रीमेंट झालेलं असेल आणि अपार्टमेंट डीड रजिस्टर झालेलं नाही आहे आणि बिल्डर पण नाही आहे, आता जुनी झाली आहे सोसायटी, बिल्डर नाही आहे, तो करून देत नाही आहे किंवा त्याची पार्टनरशिप फर्म कॅन्सल झाली, असे बरेच प्रश्न असतात. तर मग त्या ठिकाणी सर जसे म्हटले तसं आपण डीम कन्व्हेन्स थ्रू अपार्टमेंट डीड रजिस्टर करू शकतो. हा हॅलो. एक महत्त्वाचा आहे की तो प्रश्न आलेला होता. एक प्रश्न असा आहे, आमचा कन्व्हेन्स डीड आमचं पूर्ण झालेलं आहे. साखर संकुलमध्ये इतकं सहकार्य मिळालं आम्हाला की त्यामुळे आमचं कन्व्हेन्स डीड व्यवस्थित झालं. काही खर्च आला नाही 2000 व्यतिरिक्त. व्यवस्थित आमचं कन्व्हेन्स डीड झालेलं आहे. त्याची ऑर्डरसुद्धा माझ्याकडे आत्ता आहे. पण पुढची जी प्रोसिजर आहे इंडेक्स 2ची, ती भयानक आहे. भयानक म्हणजे भयानकच आहे ती. मामलेदार कचेरीमध्ये कोणी विचारतच नाही पहिला गेल्यानंतर. जे साखर संकुलमध्ये आम्हाला विचारणं, विचारपूस, आपुलकीने जी आम्हाला ट्रीटमेंट मिळाली ती मामलेदार कचेरीमध्ये नाही, बिलकुल नाही. म्हणजे ते तुच्छतेसारखेच वागवतात तुम्हाला. तर तिथे आम्हाला त्यांनी सांगितलं कंप्लीट इंडेक्स 2 तुमचे सगळे 16 लोकांचे असल्याशिवाय तुमचं कन्व्हेन्स डीड होणार नाही, फाईल स्वीकारणार नाही आम्ही. तर आमच्याकडे 17पैकी जवळजवळ 15 या इंडेक्स 2 आहेत आणि 2 इंडेक्स 2 जे आहेत ते जुने भाडेकरू आहेत, त्यांची साठेखतावर खरेदी खत झालेलं आहे. कारण त्यांची पूर्वी जागा होती म्हणून त्यांना तेवढीच जागा बिल्डरने दिलेली आहे. तर आमचं असं म्हणणं असं आहे, जसं इथे 51% तुम्ही हे ठेवलेली आहे, तसं इंडेक्स 2ला काहीतरी लिमिट ठेवा ना, की बाबा 80% 90% इंडेक्स 2 असेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन लगेच झालं पाहिजे, सातबारावर लगेच नावं आली पाहिजेत. असं काहीतरी कायदा आणा तुम्ही, म्हणजे आमचं सोयीस्कर होईल. मामलेदार कचेरीमध्ये जी आम्हाला तुच्छतेची वागणूक मिळते ती मिळणार नाही. नाही, तो प्रश्न फार बराच हे आहे त्याच्यामध्ये आणि त्यात आम्ही भरडले गेलेलो आहोत, म्हणून तो मी काय आता पुढचा प्रश्न सांगत नाही आहे. बरेच पैसे गेलेले आहेत आमचे. साहेब जे म्हणतायत त्याच रिगार्ड्समध्ये माझा एक छोटा प्रश्न आहे की जसं आता प्रॉब्लेम्स येतात इंडेक्स 2 मध्ये की काही लोकांचे इंडेक्स 2 अवेलेबल नाहीये, तर तशा केसमध्ये आपण आता म्हटलं होतं सर की जेव्हा आपण बिल्डरला नोटीस पाठवतो, बिल्डर एक तर येत नाही किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट करतो, नाही तर मग स्टे आणतो किंवा स्टे घेऊन येतो. तर समजा जर बिल्डरनी स्टे आणला आणि जर आपण प्रस्ताव हा DDR तर्फे टाकलेला आहे, तर त्या केसमध्ये तो स्टे उठवण्यासाठी सरकार किती प्रयत्न करतं किंवा किती कालावधीमध्ये तो स्टे उठवला जाऊ शकतो? नाही, हायकोर्टामध्ये आपल्याला DDRना पण पार्टी केलं जातं. आपल्या थ्रू तर आपण से देतोच. म्हणजे ॲज अ सोसायटीने जो ॲप्लिकेशन केलेलं आहे तेच बरोबर आहे या हिशोबाने. आपले हायकोर्टामध्ये पण गव्हर्मेंट थ्रू प्लीडर राहतात. आता मग हायकोर्टामध्ये प्रयत्न केले जातात. आता इंडेक्स 2 बाबत जर बोलचाल, तर तुमचा जर तुम्ही एकदा फक्त आर्किटेक्टकडून तुमच्या FSIचं कॅल्क्युलेशन करा. जर FSI तुमचा जर बॅलन्स नसेल तर डायरेक्ट तुम्ही आमच्याकडून दस्त नोंदणी करू शकता. ॲडज्युडिकेशन करून घ्यायची गरज नाही. तिथं तुमचा इंडेक्स 2चा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी होईल. दस्त नोंदणीच्या वेळेस इंडेक्स 2ची काही गरज नाही पूर्ण. सर जसं तुम्ही म्हटलात, सर जसं नाही, आता पण तुमचा जर बॅलन्स FSI आता 22 जून 18चा जो GR आलेला आहे त्याच्यानुसार तुमचा बॅलन्स FSI नील असेल किंवा शिल्लक नसेल तर तुम्ही डायरेक्ट दस्त नोंदणी करू शकता. सर मी हा, मगाशी सेल जी डीड. तुम्हाला जर- प्रोसिजर सांगितली त्यामुळं त्यातच. आता तुम्हाला ते स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेशन म्हणजे ॲडज्युडिकेशनसाठी सगळे इंडेक्स 2ची गरज आहे.
आता ते इंडेक्स 2 पूर्ण कमी करणे 51% 80% करणे तो आता तो शासन स्तरावरचा निर्णय आहे. त्याबाबत आपण बोलू शकत नाही, पण आहे ह्या शासनाने ह्याच्यामध्ये जो दुसरा एक पर्यायी मार्ग अवेलेबल केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुमचं बसते का प्रकरण बघून घ्या. सर, मग- तुमचं जर बॅलन्स एफएसआय नसेल तर मग तुम्ही करू शकताल डायरेक्ट दस्त. तर तोपर्यंत जर मग इंडेक्स 2 मिळालेच नाही एखाद्याचे 10 वर्ष पण आणि लोक बाहेर गेलेले, तर मग त्या केसमध्ये होणारच नाही का कधी? त्या केसमध्ये आता काय तर वेआउट काढावं लागेल. आता ते कलेक्टर साहेबांना अंडर ह्या कन्व्हिन्सबाबतच मीटिंग ठेवलेली आहे, म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटची, म्हणजे ॲडज्युडिकेशनचे जे महसूलचे डिपार्टमेंट आहेत सर्कलपासून. आता काही ठिकाणी असं होतं की सगळ्या प्रोसिजरमध्ये जातो आणि सर्कल तिथे गेल्यानंतर बिल्डरला तिथं परत नोटीस काढतो हेअरिंग घेण्यासाठी, आणि तिथं परत अजून बरेच दिवस प्रकरण थांबून त्यामध्येच राहतं. तो वेळ निघून जातो बेसिक. तर ह्या गोष्टींच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी कलेक्टर साहेबांना अंडर एक कमिटी स्थापन केलेली आहे. म्हणजे हे जे 4 डिपार्टमेंट आहेत, नगरविकास, ॲडज्युडिकेशनचे मुद्रांक जिल्हाधिकारी आणि सहकार, यांची एक कमिटी आहे. त्याच्यामध्ये हे विषय आपण घेऊ आता. म्हणजे ग्रेट. त्याची मीटिंग आता आपण लावलेली आहे. साधारणतः नेक्स्ट वीकमध्ये वगैरे होईल ते मीटिंग. ओके तर त्यामध्ये आपले ते विषय मांडू, हे 2-3 जे आहेत ते ॲडज्युडिकेशन बाबतचे. सर, थँक्यू. आणि मला वाटते खूपशा प्रश्नांची उत्तरं मॅडमनी आणि सरांनी दिलेली आहेत आणि चर्चासत्र खरंच खूप उपयुक्त आहे. मला वाटतं 80% तरी सगळ्या शंकांचं निरसन झालं आहे. 20%साठी तुम्ही नक्कीच त्यांना एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजेत. कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं की वकील आहेत ते कधीही फुकट सल्ले देत नाहीत, म्हणजे कॉन्सलेशन प्रत्येक गोष्टीचं असतं. पण हे चर्चासत्र आयोजित करून तुम्हाला जास्तीत जास्त जागरूक करणं आपल्या हक्काबाबत, कायद्याबाबत किंवा शासकीय तरतुदी आहेत त्या पण अनपट सरांनी सांगितलेल्या आहेत. आपण आता समारोप करतोय. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, अंजलीताईंचे आभार, अनपट सरांचे आभार की आज खरंच उपयुक्त चर्चासत्र आज आपल्याला ऐकायला मिळालं आणि बरीच माहिती मिळाली. एकदा जोरदार टाळ्या करू आणि समारोप करूया. आजचं चर्चासत्र संपन्न झालं असं मी जाहीर करते. धन्यवाद.